नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्ही विजय वारा यांना तर ओळखताच. वाऱ्यासारखी कुस्ती करणारा पहलवान म्हणून विजय वारा यांची ओळख आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये टॉपचं नाव आहे. आणि त्यांच्या घरी आलो आपण वारा या गावामध्ये. तर पहलवानांच्या मुलाखत जाणून घेणार आहोत आणि त्यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये जे योगदान आहे, स्ट्रगल आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यांच्या घरी आलोत. सर आलेत आपल्या घरी, याचा आभारी आहे. पहलवानाच्या घरी आलोत आणि तुम्हाला माहित आहे पहलवानाच्या इथं आल्यानंतर पहिल्यांदा आपण काय दाखवतो तर पहलवानांचे बक्षीस बघणार आहोत. आणि पहलवान की हे गरीबाच्याच घरी असते, तुम्हाला माहित आहे. इतिहास पण तसाच आहे. तर आज पहलवानांचे बक्षीस काय असणार आहे ते जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर पहलवानांची मुलाखत घेणार आहोत. या महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान विजय वारा विदर्भ मराठवाडा या भागामध्ये एक टॉपचे पहलवान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या घरी आलोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचं जे योगदान आहे, जे स्ट्रगल आहे, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि कोणत्याही पहलवानांचं जी परिस्थिती असते त्यातनच मात करून, गरिबीवर मात करून तो पहलवान इथपर्यंत पोहोचलेला असतोय. आज यांच्या घरी बघितलं भरपूर असे गदा आणि ट्रॉफी आहेत. पहलवान एकूण गदा किती मिळवल्या तुम्ही आतापर्यंत बक्षीस? आतापर्यंत 25 गदा आहेत. आणि ट्रॉफ्या पण भरपूर दिसतात. ट्रॉफ्या भरपूर आहेत. पहलवान बऱ्याचदा मी बघतो या भागामध्ये गेले 1-2 वर्ष आपण या भागात कुस्ती मैदानला येतो, परंतु पब्लिकचं जे प्रेम आहे इतर पहलवानापेक्षा तुमच्यावर जास्त आहे. कारण शेवटच्या कुस्तीला लोकांचा एवढा उत्साह असतोय की लोक कुस्ती बघण्यासाठी मैदानाच्या आत पण येतात. म्हणजे कंट्रोल करणं पण त्यांना अवघड जातंय, एवढं पब्लिकचं तुमच्यावर प्रेम आहे. भरपूर पब्लिकचं प्रेम आहे. पब्लिकने आपल्या सुंदरलं, पब्लिकची आवड आहे, त्याच्यामुळे आपण लहानच मोठं समजा पब्लिकचा. आता तसं बघायला गेलं तर घराण्याचा काही इतिहास आहे का पहलवानी? मोठे पैलवान होते, म्हणजे आजोबा पैलवान होते. त्याच्यानंतर मग 2 चुलते पैलवान आहेत. आजोबा आहेत का आता? आहेत, आजोबा आहेत. म्हणजे चुलत आजोबा हे सर्व म्हणजे घराण्यात पहिल्यापासून पैलवानकीचा वारसा आहे. त्याच्यानंतर चुलते 2 मोठे पैलवान होऊन गेले. त्याच्या पाठीमागे मोठा भाऊ होता, भाऊ बी सध्या काही ते. त्याच्या पाठीमागे मी, माझ्या पाठीमागे एक बारका भाऊ आहे. बारके म्हणजे 5-6 भाऊ आहेत. बरोबर. आता महाराष्ट्र चॅम्पियन तुम्ही कधीचे आहात आणि कोणतं मेडल आहे त्याबद्दल पण सांगितलं होतं? मी 2024 मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन 92 किलोला दुसरं मेडल. यावर्षी पण चांगल्या कुस्त्या केल्या तुम्ही. किती कुस्त्या कराव्या लागल्या? यावर्षी मी 3 कुस्त्या केल्या. 4थ्या कुस्तीला हारलो मी. आता पहलवानाचं तर नाव तुम्हाला माहितच आहे, संपूर्ण भागामध्ये प्रसिद्ध नाव आहे. कुस्ती बघायची जे गेले आणि तुम्हाला सांगायचं ना, मी पहलवानाचा फॅन्स आहे. कारण पहलवानाची कुस्ती आवडतात मला. आणि विशेष म्हणजे पहलवान आहे ना, तुमची जी स्पीडची कुस्ती आहे, कारण तुम्ही रटाळ कुस्ती करत नाही. आणि आजकाल लोकांना एवढं वेळ पण नाही की ते अर्धा तास तासभर कुस्त्या बघायला. तर जी 5-10 मिनिटाची कुस्ती होती, त्यामुळे कदाचित लोक तुमचे खूप मोठा चाहता वर्ग आहे. मी पहिल्यापासून लहानपणापासून आपली कुस्ती तसली 5 ते 10 मिनिटात मी कुस्ती लय वेळ कुस्ती लावत. आणि दुसरं म्हणजे गौरवाची गोष्ट म्हणजे पहलवानाच्या काटा खट्ट कुस्त्या असतात, त्यामुळे पब्लिक डिमांड तुमच्या कुस्तीला जास्त आहे. पण पहलवान काही वर्ग जे आहे की तुम्हाला म्हणजे जोड ज्यावेळेस कुस्त्या जोडतात त्यावेळेस मला म्हणतात की ह्या पहलवानासोबत कुस्ती घ्यायची, परंतु ह्या पहलवानाला पाडणारा पहलवान पाहिजे. त्याबद्दल तुमचं मत काय? ठीक आहे. आता बरेच जण म्हणतात भागात मी असल्याच्या नंतर मोठा पहलवान, टॉपचा पहलवान, आता 10-20 जिल्हा तिथं काय आपल्याला पाडायचं तर भागात कोण नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करतात लोक बाहेरून आणायचे, कुस्ती चांगली व्हावं. म्हणजे त्याचं मत नसतं त्याचं पाडावंच म्हणून. आणि त्याचं मत की बाबा चांगली कुस्ती व्हावं, चांगलं हे व्हावं, जरा पाहायला माणसाला हे व्हावं, त्याच्याबद्दल समजा काही जण राहते तर समजा. आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुम्हाला चांगल्या पहलवानाबरोबर कुस्त्या बघायला मिळणार, खेळायला मिळणार, संधी मिळणार तुम्हाला. आपल्याला अभिमानाचे. मी म्हणत असतो, मला विचारतो कोणाबरोबर कुस्ती का, मी म्हणत असतो त्याला कोणी बी आणा तुम्ही, कोणाबरोबर कुस्ती करतो बिंदास, कोणी बी आणा. मला तसं काही नाही, आपल्याला तशी कुस्तीच करायला आवडते. जर मोठं आपल्यापेक्षा मोठं झालं, आपण जर त्याला हरवलं तर आपलंच नाव मोठं होणार, हे होणार, आपल्या कुस्त्या होणार. आता चर्चेतील कुस्त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र केसरीमध्ये अशा कोण्या पहलवानाबरोबर कुस्त्या चांगल्या झाल्या तुमच्या प्रेक्षणीय आहेत, आठवणी आहेत? मी महाराष्ट्र केसरी सगळ्याला मी 10-0 हरवलं. बरं. टोटल 10-0 10-0. आता हे झालं कुस्तीचं, परंतु पडद्यामागचं जे जीवन आहे पहलवानांचं स्ट्रगल, मला वाटते क्वचित लोकांनाच माहित आहे की पहलवानांची सुरुवात कशी झाली. पहलवान तुमच्याबद्दल बरंचसं ऐकण्यात आलेलं आहे, ते प्रेक्षकांना पण ऐकावं
जेणेकरून नवीन पहलवानाला मोटिवेशनल मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल. सुरुवात कशी झाली तुमची कुस्तीकडे? सुरुवात मी बारका असताना इथे आमची शाळा आहे, तिथं काय आखाडे खेळायची काही सुविधा नव्हती. आम्ही तिथंच व्यायाम करायचो वरच्या वर. समजा तेवढं काही माहिती नव्हती आम्हाला. थंडाई करायचे, बदाम करायचे, हे असलं काहीच माहिती नव्हतं आम्हाला. आता हे थंडाई बदामच्या वेळेस आम्ही कोल्हापूरला गेलो त्यावेळेस माहिती झालं. 1 वर्ष तर थंडाई कोल्हापुरात बी आम्ही काही पिलं नव्हतं, म्हणजे परिस्थितीच्या हिशोबानं. बरेच म्हणजे मी परिस्थिती अशा परिस्थितीतून पैलवान झालो की शक्य नव्हतं. घरच्याला आमच्या विश्वास नव्हता की मी एवढा मोठा पैलवान होईल, एवढं बक्षीस होईल, असं आमच्या घरच्याला हे नव्हतं. आता भारी वाटतं हे सगळ्या गोष्टी बघून. आता काय ते मातीपासून सगळं आपल्याला हे झालं. पहिलवान तुमचं स्ट्रगल मला सांगा, कारण की तुम्ही मुंबईला कामाला गेलात, तिथनं म्हणजे गटारीचं वगैरे जे काय काम आहे ते काम केलात, त्यातनं जे पैसे मिळाले ते पुढे तालमीकडे तुम्ही शिफ्ट झाल, ते थोडं स्टोरी लोकांना सांगा. मी तर पहिल्यांदा ज्यावेळेस लॉकडाऊन संपलं, ज्यावेळेस कोल्हापूरला, म्हणजे त्याच्या आधी मी महिनाभर एक ट्रकवर होतो. तेव्हा 200 रुपये रोज होता, डे नाईटचा 200 रुपये रोज ट्रकचा. आणि तिथून मग मुंबईला कामाला आई, मी, दादा गेलो 3 जण. वडील समजा घरीच होते जराशी, त्याच्यामुळं मग तिथनं आम्ही 2-2.5-3 महिने काम केलं. मग तेच पैसे घेऊन 10-20 हजार रुपये ते घेऊन कोल्हापूरला गेलो. 1-2 महिने कोल्हापुरात राहिलो. तिथनं मग समजा असं नाक्यावर काम राहायला, समजा रूम नाही, असंच कुठं राहायचं. राहायचं म्हणजे हे नव्हतं, तिथं काय जागा की नाही, जिथं खाली जागा असली तिथं राहायचं. अरे त्यातनं सुरुवात केली. त्यातनं सुरुवात, ती इच्छाच होती. मग मी असं मला कुस्तीचा नाद होता. मग कधी ज्यावेळेस काम नाही लागलं तर भाईंदरला आखाड्यात राहायचा. मी त्या आखाड्यात जायचो ज्यावेळेस काम नाही लागलं. ती मेहनत करायची. मेहनत करायची. आणि दुसरं असं पण ऐकायला मिळालं, तुम्ही दिवसा कुस्त्याला जायचं आणि रात्रीचं काम करायचं. म्हणजे ज्यावेळेस मी घरी राहायचो, मग पहिले काय करायचं, वाळूचं काय हे व्हायचं ना, आम्ही रात्री वाळू काढायचो, ट्रॅक्टरवर हे करायचो. मग रात्री भरून द्यायची, हे करायची. मग त्याचे काय आम्हाला 500 रुपये रोज मिळायचं. रात्री 4-5 ट्रॅक्टर भरून द्यायच्या बाद मग आम्हाला 400-500 रुपये मिळायचे. मग दिवसा कुस्तीला जायचं. ते किती वर्षापूर्वीचे हे समजा 2-4 वर्ष अगोदरची गोष्ट. बरोबर. हेच असते की पहलवानी माग जे खडतर प्रवास असतो, हे पहलवानाला जे आपण यशस्वी होताना बघत असतो, परंतु त्याच्या पाठीमागचं जे स्ट्रगल आहे ते कदाचित माहित नसते. आणि आजच्या व्हिडिओतनं तेच जाणून घेण्यासाठी पहलवानाच्या घरी आलोत आम्ही. तसं बघायला झालं तर गावाकडे काय म्हणजे शेती व्यवसाय वगैरे? शेती किती काय नाही आपल्याकडे. शेती म्हणजे आता आहे 1 एकर भर आहे, समजा 1 एकर शेती आहे. दुसरं काय नाही. वडील ते शेती दुसरेच, आम्ही दुसऱ्याची मग करायला घेतो दुसऱ्याची. तेवढंच बस व्यवसाय, बाकी काय. आणि भाऊ वगैरे पहलवान आहेत का? भाऊ पहलवान आहे. भाऊ चुलते हे ते पहलवानीच मोठे चुलत्या पहलवान. परंतु या भागामध्ये तुमच्या कुस्त्या लागत असतात, परंतु जेवढं पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या ज्या भागात पहलवानांची क्रेज आहे, त्याला मानधन जे दिलं जातंय किंवा एखादं बाबा कारखाना, आमदार वगैरे स्पॉन्सर करतात, चांगला जर असला भागातला त्याचा खर्च उचलतात. मग तसं तुम्हाला इकडे कोण मदत करतंय काय? नाही, कोणीच नाही. आई वडिलाशिवाय कोणीच नाही. आई वडील, भाऊ बस, त्याच्या दोघं. आता इकडं तुम्ही जर सोडलं किंवा काही पहलवान जर सोडलं तर एवढं काही मोठे पहलवान नाही आहेत. तुम्हाला वाटतंय का बाबा हे कारण असेल किंवा जर लोकांनी सपोर्ट केला कारखान्यानं कुठल्याही, जसं तसे आमच्या इकडे तुमच्यासारखे कारखाने गिरखाने काय नाही येत. पण समजा हे असे तुमच्याकडे कसे भरपूर कारखाने आहेत, काय नसले ते कारखान्यावाले मदत करतात, तिथं कामाला लावतात. तसलं आमच्या इकडे काय नाही, मदत कुणी करत नाही. काय नाही, जे स्वतःचे पैलवान आमच्या इकडे भरपूर पैलवान आहेत, पण परिस्थितीमुळे काय. पहलवान कुस्त्या तुमच्या मी बरेचशा बघितल्या, काही मिनिटातच कुस्त्या होत्यात. पण कधी कधी तुमच्या कुस्तीवरनं असं कळतंय की तुम्ही कुठल्या तरी दबावात दिसताय. कुठल्या भागात असं आहे की विशिष्ट काही भागात तुम्ही थोडं दबावात खेळताय? खरंच तर दबावात असताय का? कुठं समोरच्यानं तुमच्यावर दबाव टाकलेला असते कुस्ती मागामागे, असं काय होऊ शकतंय काय? नाही, कुठं कुठं होते, कुठं म्हणते आमचं गाव जवळ कुस्ती द्या, हे द्या. मग आपण काय तसलं कुस्ती करत नाही, कारण की पब्लिक ज्याचे तेवढे पैसे आपल्याला देतात, कष्टाचे पैसे. आपणच ती कुस्ती जर बोलून करायचं म्हणलं तर आपल्याला जेवढे मानधन द्यायचे तेवढे देतात. पण ते काय काय म्हणतात आमचं गाव जवळ हे, मग तशी कुस्ती खेळत नसतो, वापस येतात. आपण तशी कुस्ती करत. पहलवान सध्या कुस्तीमध्ये
भरपूर असं मानधन दिलं हा, जातं, भरपूर. बक्षीस दिलं जातात. तसं या भागात किती बक्षीस असते तुमच्या याला? आमच्या इकडे जर खेड्यापाड्याचं मैदान 10-11, कुठे 20, हं. मोठ्या मैदान असले 51, कुठे 52, बस याच्या मैदान. त्याला किती कुस्त्या कराव्या लागतात काय? त्याचे आमच्या इकडे गटात कुस्ती राहते, तुमच्या इकडे एक राहते, आमच्या इकडे गटात कुस्ती राहते. जितके कधी 3 करावं लागतं, कधी 4 कुस्त्या करावं लागतं, कधी 2 करावं लागतं. आमच्याकडे सलट म्हणजे 21,000साठी 20,000 रुपयासाठी 2-3 कुस्त्या 2-3 कुस्त्या कराव्या लागतात. पण आता सुरुवात तुमची गावातल्या तालिमीतनं झाली म्हणताय. गावातली म्हणजे गावातली तालीम नाही, आम्ही छोटूस आम्ही असं पोरं आहे ना समजा, असं हे करून वाळू इकडून आण, हे आण, ते आण करून असं बारीकसा छोटूसा आकडा आहे. आता गावात आहे ते आहे तिथनं सुरुवात केली. आणि कोच वस्तात कोण नाही, स्वतःच मुलं हे करून. स्वतः. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कोल्हापुरात गेला त्यावेळेस कुठल्या तालमीत राहिलाय, कोण वस्तात तिथलं? मी ज्यावेळेस सुरुवातीला गेलो त्यावेळेस मी कोल्हापूरला मोतीबाग तालमीत गेलो पहिल्या वर्षी. बर. मोतीबाग तालीम तिथं अलीकडून मग ते टँगोदा होता, ते भाल्या म्हणून ज्यादा जीवरंगला मालिकेत त्याच्यापाशी होतं. होय काय? हा, तिथं मग ते जरा बरंच आपल्याला सांभाळून येते घ्यायचे. मग ते संतोष अण्णा ते हा त्या तालमीत मी राहून तिथं मोठं झालो. त्याच्यानंतर मग तिथून आपला आबा मुडेल गेलो चंबुखडीला, शावाकडा लॉकडाऊन मध्ये इकडे बंद, मग शावाकड्यात गेलो. शावाकड्यातून तिथून बरीच जोर आली. तशी सुरुवात झाली म्हणा. हा, अशी सुरुवात. आता कुठं सराव करताय? आता सध्या मी वाशिमलाच राहतो. म्हणजे सगळ्यात माझे पार्टनर आहेत तिकडचे कोल्हापूरचे, विक्रम गायकवाड, परवीन माकडे म्हणून. ते आम्ही सोबत इकडे मैदानला गेलो समजा. वाशिमला जर मोराव इथं प्रॅक्टिस करतो स्वतः आमची. आता याच्या पुढे विजन काय असणार आहे, टार्गेट काय असणार आहे? टार्गेट हेच आता महाराष्ट्र केसरीचे स्वप्न. यावर्षी किती गटात खेळा तुम्ही? 97ला. बर. कधी असं वाटत नाही तुम्हाला ओपन मधनं खेळावं आपले, म्हणजे 2-4 जरी कुस्त्या केल्या तर तुमच्या मैदानी कुस्त्या चांगले पडतील? ओपन मध्ये खेळायचं होतं, पण चला म्हणलं यावर्षी जरा आशा होती जरा मेडलची. त्याच्यामुळे याच्यात मी ओपनच्या पहिल्यांदा बरोबर बऱ्याच पोरांना बरोबर कुस्ती झाल्या, बऱ्याच जणांना हरवलो मी ओपन वाल्याला. मॅट वरनं काय जमते का? म्हणजे तुम्ही इकडे सुविधा नाही? मॅट गिटची काही सुविधा नाही आमच्या इकडे. 20 एक जमते मॅट वर बी, पण मातीत. पण आता ह्या भागातील थोडा डाईट वेगळा असणार आहे, कारण की वातावरण जे आहे, टेम्परेचर जास्त आहे. पलवानीसाठी पोषक नाही एकला वातावरण. आता जानेवारी ते मे पर्यंत लय बेकार ऊन असतं इकडं. त्यामुळे ह्या पिरियड मध्ये तुमचा डाईट काय असतंय, काय खाताय तुम्ही? आमचा डाईट काय, हेच चटणी भाकर डाईट आमचं, तसलं काय नाही. आता लय जण म्हणतात तुम्ही हे खात असाल ते खात असाल, पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मी कधी टाइमवर आम्हाला थंडाई बी नाही, काहीच नाही. हेच आपलं चटणी भाकर, जेवणच आपलं पोट. यातनं पलवानगी होऊ शकते काय? मी तर यातनं झालं, बाकीचे काय, पण आपण यातनं झालं पहिल्यापासून चटणी भाकरीवरच येत. लय जण म्हणतात बघ की तू विश्वासनं बसत नाही, तुम्ही म्हणताय चटणी भाकरी, शक्य आहे का म्हणणार पलवान? नाही, लय जण म्हणतात की शक्यच नाही की बा तू असे तू खुराकले असेल एका टाइमला 100 150 बदामी थंडाईचा. पण तसं काहीच नाही. कधी शेप माहित नाही, कधी नाही. टाइमला दूध 3 अर्धा लिटर संध्याकाळी, अर्धा लिटर सकाळी. आता तर मैदानचं काही टाइमला भेटत जेवण नसतं, जे वेळेवर जेवण नाही, काय नाही. तर सांगण्याचं तात्पर्य की इच्छाशक्ती जर असली आपली की सगळ्या सुविधा पाहिजे अशातला भाग नाही. इच्छाशक्ती असलं तर तुम्ही घरचं जे खाऊन सुद्धा पलवानकी करू शकतो. मी पहिल्यांदा मला थंडाई काय चीज राहते हे माहिती नव्हतं पहिले. आमची ज्यावेळेस मी कोल्हापूरला गेलो पोरं थंडाई प्यायची, आपल्याला ते माहितीच नव्हतं थंडाई यायला म्हणतात म्हणून. ज्यावेळेस गेलो पहिल्या वर्षी गेलो मी, 16-17 मध्ये गेलो असेल, त्यावेळेस थंडाई काय म्हणजे असं कळायचं. मग साईड एक पार्टनर होता माझ्यासोबत, त्यानं मला इकडे दिलं ते प्यायला, म्हणजे पहिलवान बघा ही थंडाई राहते म्हणजे पहिलवानाचा होता. तिथून आम्ही काहीतरी त्या वर्षी तर आम्ही थंडाई पिलीच नाही. परत मग दुसऱ्या वर्षी सीझन जरा चांगलं झालं, जरा पैसे मिळाले, हेच असे करून दुसऱ्या वर्षी थंडाई जरा पार्टनर चांगले होते, थंडाई. वर्षात असे किती कुस्त्या करताय तुम्ही? सीझन म्हणजे मी भरपूर, म्हणजे वर्षात मी खाली नसल्यासारखे इकडचे जेवढे आमचे भाग रोजच मैदान असणार. पण जसं तुमच्या इकडे पैसा आहे तसं आमच्या इकडे पैसा नाही. कुठं 10,000, कुठं 5,000, कुठं 15,000, लेच आमच्या इकडे 21,000 31,000. पण आता तुम्हाला या भागात लांग धरून कुस्त्या करत नाहीत? नाही, आमच्या भागात लांग धरून कुस्ती. आता तिकडे आमच्या भागात लांग धरून कुस्त्या करतात.
मग आता तिकडल्या पहलवानाला इकडे कुस्ती करायचं तर प्रॉब्लेम येते, तुम्हाला तिकडे करायचं तर प्रॉब्लेम हा येते. जर तुमची तिकडे कुस्त्या घेऊ इच्छितात लोक, हो तर मग बऱ्याच कुस्त्या तुम्ही पडतात. देऊ शकाल का? हा देऊ. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला उत्कृष्ट पहलवान आहे, त्या भागात जर कुस्त्या घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही कुस्त्या घेऊ शकता काय. आणि पहलवान प्रॅक्टिसचं कसं आता शेड्यूल कसं असते तुमचं? प्रॅक्टिसचं काय आता सध्या मैदानाच्या मुळे काय आम्ही तेवढी करत नाही. म्हणजे मैदान आता कधी जायला सकाळची तेवढी करत असतो जरा जरा, किंवा नॉर्मल आता सध्या प्रॅक्टिस चालू आहे. एक चांगली प्रॅक्टिस ज्यावेळेस कोल्हापूरला आहे त्यावेळेस चांगली प्रॅक्टिस वस्तात गिसतात ध्यान देतात. तरी पण सांगा प्रेक्षकांना, म्हणजे किती सपाट्या बैठका काय, म्हणजे जेणेकरून समोरच्याला कळेल बाबा नवीन पहलवानाला. खरं सांगायचं म्हणजे माझ्या प्रॅक्टिसवर बी कोणी विश्वास करणार नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे मी जे सांगायचं आहे की मी तेवढी प्रॅक्टिस बी करत नाही काय नाही. आपल्याला देवाची देणगी असल्यासारखे. नाही असं कसं असणार राव, तुम्ही काहीतरी लपवताय. प्रॅक्टिस नाही, खुर्राक नाही, असं कसं पहलवान होईल? कोणी पण गल्ली बोळानं पहलवान झाले असतं. तसं नाही, म्हणजे आज मी सांग मला देवाची देणगी असल्यासारखी. आई वडिलाला भावाला कोणाला विचारा गावात नाही. मी नॉर्मली केली तर मग सपाटी 100-200 लिच झालं, 300-400 बैठक आपलं, बस एवढा. याच्यावर व्यायाम नाही. काय तर सस्पेन्स ठेवताय राव तुम्ही. नाही तर याच्यात नाही काय लपवायचं तुम्ही काय. आता कोणी काय आम्हाला जुनी माणसं म्हणतात नाही, माझे आजोबा म्हणतात, माझे चुलते म्हणतात. माझे चुलते एकदा बैठक मारा भेटलं 1000-2000 बैठक मारू तर थांबत नाही. मला म्हणतात नाही की तू व्यायाम हे करत नाही काय नाही. कोणी म्हणते की तू लय व्यायाम करतोय. काही लोक असं मैदानला गेले की तू रनिंग मारत असते. मी पण काय नाही तेवढं समजा मी माझ्या सांगायला बरं. एखाद्याला गॉड गिफ्ट असते, म्हणजे देणगीच असते. हा मग मी तेच की आपल्याला देवाची देणगी असल्यासारखी. हा लय जण म्हणतात की तू इथली प्रॅक्टिस आहे ते, पण काय आपलं थोडं काहीतरी. आता पार्टनर आहेत माझ्यासोबत, तुम्ही वाटलं तर पार्टनरला विचारून. विक्रम गायकवाड हे पण खूप चांगली कुस्ती करतात, परवा बघितली मैदानात. आणि स्पीडची कुस्ती तुम्ही आणि ते एक नंबर कुस्ती करताय, कारण प्रेक्षक डिमांड आहे तुमच्या कुस्तीला. खूप चांगले कुस्ती करतात. आणि खरं कौतुकाची गोष्ट आहे. एवढ्या म्हणजे सदन नाही हा भाग तसा, तर या भागातनं पहलवानकी करणं खूप स्ट्रगल आणि कष्ट आहे. त्यातनं पहलवान विजय वारांनी खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या इकडे जशी सुविधा आहे की बुवा ही तालीम आहे ती तालीम आहे, कोणी काही खुराक. आता ज्यावेळेस मी कोल्हापूरला राहते कोणी कोणाच्या असं खर्च बघते, कोणी हे करते. तर तसलं आमच्या इकडे काय कुठं आसपास तालीम नाही. आता एक आमच्या इथं गल्ला वाजतात येतं वाशिमला बालगोपाल तालीम काढली, त्यानं एक चांगली तालीम काढली, बहुत चांगले लेकरं घडावं म्हणून. तिथं 25-30 पोरं आहेत. आम्ही कधी जातो तिथं प्रॅक्टिसला, म्हणजे तिथंच असल्यासारखे. पण आम्ही समजा रूम करून राहतो. पण पहलवान घरात बक्षीस भरपूर आहेत, ट्रॉफ्या वगैरे भरपूर आहेत. हा बरं. आकडा इकडे जरी गदा दिला असता तर 50च्या वर गदाचा आकडा गेला असता तुमचा. या भागात तेवढं गदा नसतात. मग तिकडून लातूर कोण, इकडून नगर कोण, उद्या नगरच्या कुस्तीला गदा आहे. 10 तारखेला आहे तिकडे नगरला कुस्ती, नगरच्या कुस्ती गदा आहे. लहानपणी काय नाही, एकटाच गेला खेळायला चुलत्याच्या आधारानं. आहे तर वाचूल ते कुस्त्या खेळणार त्याच्या आधाराने गेला. पुन्हा मग लहानपणी जायचा, मोठा झाल्यावर पुन्हा मुंबईला गेलो. तिथून कामं केली 2-3 मायलेकरांना नाक्यावर जाऊन. तिथून 10,000 घेतले आणि एकटाच गेला कोल्हापूरला कुस्ती खेळा. त्याच्या स्वतःच्याच पायावरती कुस्ती खेळा. मायबाप गरीब असल्याच्यानं त्यानं स्वतः विचार केला. त्याला वाटलं आता आपल्या याच्याशिवाय काय विचारच नाही. आता त्याच्या स्वतःच्या पायावर खेळून तो हिमतीनच कुस्ती खेळा, एकटाच लढतो. आणि आज आम्ही जे आलो तुमच्या घरी ते पहलवान विजयमुळं. आणि एकंदरीत हे संपूर्ण श्रेय आई वडिलांना जात आहे. पहलवाना एखादं पहलवान घडवण्यामाग म्हणजे घरात हत्तीच पाळल्या जात आहे, कारण की एवढं खर्च असते की पहलवानाचा खर्च एकीकडे आणि कुटुंबाचा खर्च एकीकडे. मग अशा परिस्थितीत तुम्ही त्याला कसं मदत केलात, काय सहकार्य केलात, कसं घडवलं? सहकार्य कसं आहे, घरून फक्त त्याची 10,000ची मदत दिली आम्ही त्याला. मग बाकी स्वतःच त्याच्या पायावरच आहे स्वतःच्या. घरून आम्ही 5 पैसे त्याला लावत नाही का डबल काही दिलं नाही. ते स्वतःच त्याचे कुस्त्या खेळतो, खर्च पाणी त्याचा तेच. आता मुंबईला वगैरे तुम्ही सगळे कामाला गेले? आम्ही 3 मायलेकरच गेलो. बाबा घरी होते, मोठा मुलगा हे. आम्ही गेलो होतो नाक्यावरूनच कामं केली. टोल नाक्यावर? नाक्यावरून गटारचे कामं केले आम्ही. ती परिस्थिती गरीब परिस्थिती होती, गटारचे कामं केले. मग तिथून तेच 10,000 घेऊन कोल्हापूरला गेला. पुन्हा गावातून मित्रा जाऊन पैसे नेले त्यानं 5,000.
घरच्याचा काहीच आधार नव्हता त्याला. आम्हाला पण नव्हता घरच्याचा आधार पहिला काहीच. हे स्वतःच्याच पायावर बाबानं पण स्वतःच कमावलं आणि त्यानं पण ते स्वतःच्याच पायावर हिमतीवर ते स्वतः खेळत होते. पण तुम्ही आता कधी यांच्या कुस्त्या होत्या मैदान त्यावेळेस लाईव्ह वगैरे बघताय का? हो पाहतो आम्ही लाईव्ह कुस्ती. काय वाटतंय म्हणजे असं धडधड वाटतंय का हो काय ना. होईल कुस्ती काय? हो ना, मग तसं वाटतच माणसाला काय होते बाबा कुस्तीचं काय नाही, कुठं भांडण होते का, कुठं कोणी काही हे करते का असं वाटतं. ते एकटा भीत नाही, ते एकटा कुठं बी जातो. सोबती नाही पाहिजे त्याला कोणी. पण थोडं दबाव वाटतेच, काळजी वाटते. हो काळजी वाटतेच ते खेळायला गेल्यावर. हो ना, कुस्ती नाव हा मग त्याच्यासाठीच माणसाला जशी भीती वाटते त्याला येऊस्तोवर घरी लोक झोप नाही लागत. जेव्हा घरी आला रूमवर आला तो पण जाता येस फोन लावतो, आई मी चाललो, आई मी पोहोचलो, का इथं हो तिथं हो, ते पण असा फोन लावत राहते. आम्ही पण त्याला फोन लावत राहतो. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्या यशामागे आई वडिलांचा त्याग असतोय. आता त्यांचे चुलते पण आहेत आणि गाववाले पण आहेत. एकंदरीत पूर्ण परिवार आहे त्यांचा. पैलवान सांगतील आपल्याला. तुमच्या कुस्त्याबद्दल पण पैलवानाने सांगितल्यात आणि तसा तुमचा वारसा आहे कुस्ती क्षेत्रात. तर कोणासोबत कुस्त्या झाल्या तुमच्या आणि पुतण्याबद्दल काय सांगा? पुतण्याबद्दल तर आता चांगलं आहे. पुतण्या म्हणजे चांगला झाला तर अभिमानच आम्हाला. पण आम्ही बी समज पैलवान चांगले पैलवान होतो. तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या? दिलीप सिंग गाडीवाले, जीवनातली आठवणीची गोष्टी दिलीप सिंग गाडीवाले. बरोबर. काय झालं ती कुस्ती? मी पाळलो होतो त्यात 2007. त्यावेळी टॉपला होती ती चर्चेत. हो ते टॉपला म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात टॉपला होते. आता विजय बद्दल काय सांगाल? कारण की नाव चांगलं आहे, आज चर्चेतील पलवान आहे, टॉपचं पलवान आहे या भागात. आणि काय अपेक्षा ठेवताय? आम्ही त्यांना महाराष्ट्राची गदा याची अपेक्षा आहे आम्हाला. पहलवान विजय वारा यांचे मामा आहेत. आणि काय सांगाल काका, आज यशस्वी झालेले आहेत पहलवान आणि महाराष्ट्रभर नाव आहे, चांगलं नाव आहे आणि कुस्त्या चांगल्या करतात. विजय हा याला लहानपणापासूनच एक त्याच्या पारंपरिक काकाचा आजोबाचा वारसाचा या घराला कुस्त्या खेळण्याचा. आणि याच्यातून टॉप पैकी शेषराव शिंदे, बाळू शिंदे, त्याच्यानंतर या घराचं नाव खरं चालवलं असेल तर विजय शिंदे. विजय शिंदे हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन एकटा कुस्ती खेळतो, मारून येतो. आम्ही त्याची लाईव्ह कुस्ती आमच्या मोबाईलवर पाहत असतो. आम्हाला सर्व समाजाला, पूर्ण जिल्ह्याला, वाशिम जिल्ह्याला गर्वाची गोष्ट आहे. असाच विजयनं त्याचा पराक्रम दाखवून गरीब परिस्थितीतून त्यानं जे नाव लौकिक केलं त्याच्यासाठी आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने, आमच्या समाजाच्या वतीनं खरोखरच धन्य झालो. त्याचा अभिमान करतो आम्ही. नक्कीच. आणि पुढील वाटचालीसाठी पहलवानांना शुभेच्छा. धन्यवाद.